काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होती। भावना गवळी आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी अमित झनक यांच्यासमोर आव्हान उभं केलंय। त्यामुळे यंदा काँग्रेस आपला गड राखणार की भावना गवळी किंवा अपक्ष उमेदवार माजी मंत्री अनंतराव देशमुख बाजी मारणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा झनक घराण्याचा पर्यायानं काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। आजोबांपासून ते वडील आणि स्वतः अमित झनक इथून अनेक वेळा निवडून आलेत। असं असताना त्यांच्या समोर शिंदे सेनेच्या भावना गवळी आणि अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी मोठं आव्हान उभं केलंय। भावना गवळी पहिल्यांदाच त्यांची जन्मभूमी रिसोडमधून विधानसभेसाठी मैदानात आहेत, तर माजी मंत्री अनंतराव देशमुख वयाच्या 76व्या वर्षी निवडणूक रिंगणात उतरले। काँग्रेसची पकड आणि जातीय फॅक्टरमुळे अमित झनक आणि भावना गवळी या दोघांनाही चांगली पसंती मिळते, पण दोघांच्या लढतीत अनंतराव देशमुख कोणती कूटनीती खेळतात यावरही विजयाचं गणित अवलंबून असेल। अमित झनक यांचे आजोबा रामराव झनक 2 वेळा आमदार झाले होते। अमित झनक यांचे वडील सुभाषराव झनक इथून 4 वेळा निवडून आले। सुभाषराव अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काही काळ कॅबिनेट मंत्रीही होते। सुभाषरावांच्या निधनानंतर 2014 साली पोटनिवडणुकीत अमित झनक पहिल्यांदा निवडून आले। 2014 आणि 19च्या निवडणुकीत अमित झनक यांचा विजय झाला। आता चौथ्यांदा आमदार होण्यासाठी अमित झनक निवडणुकीच्या रिंगणात आहेत। रिसोड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार अमित झनक हे एकमेव दावेदार आहेत, तर त्यांच्या विरोधात उतरलेल्या महायुतीच्या उमेदवार भावना गवळी मतदारसंघ पिंजून काढतायत। लढत या ठिकाणी तिरंगी होणारच नाही आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने आज जनता सपोर्ट करते आहे, लोकांचा या ठिकाणी जो काही सहभाग दिसतो आहे, त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक राहील। यवतमाळ वाशिमच्या सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी समोर असल्या तरी विद्यमान आमदार अमित झनक यांना मात्र विजयाचा विश्वास वाटतोय। ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, नक्की शिकण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडनं आणि निवडणुकीसारखीच लढल्या जाईल। काय वाटते विजयाची खात्री वाटते? बिलकुल 100%। रिसोडमध्ये नेहमीच झनक कुटुंबाचं वजन राहिलंय, पण 2019च्या निवडणुकीत झनकांचे कट्टर बैरी देशमुखांमुळे त्यांचा निसटता विजय झाला होता। अशात या भागाचं लोकसभेत अनेक वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरलेल्या राजकारणी भावना गवळींनीही काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्यासाठी कंबर कसली आहे। त्यामुळे काट्याची लढत असलेल्या या मतदारसंघात मतदार नेमका कौल कोणाला देतात ते निकालावेळी स्पष्ट होईल। गोपाळ व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।